मेळघाट वासियांचा पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष सुरू आहे। महिला आणि मुलांना तर हंडाभर पाण्यासाठी चातकासारखी वाट पाहावी लागते। निवडणुकांमध्ये सगळे नेते पाणी प्रश्नावर मोठी आश्वासनं देऊन गेले, मात्र आता तेच नेते कुठे गायब झालेत असा सवाल मेळघाटवासी उपस्थित करतात। पाहुयात ही भीषण परिस्थिती। अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील कुपोषणानंतर आता खडीमलच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देश पातळीवर पोहोचलाय। पाणी पुरवठ्याच्या योजना निकामी ठरल्या असताना भर उन्हात आदिवासी महिलांना सर्व कामं बाजूला ठेवत पाण्याची चातकासारखी वाट पाहावी लागते। महिला आणि मुलं विहिरीतून हंडाभर पाण्यासाठी दिवसभर जीवघेणा संघर्ष करतात। अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी 10 तालुक्यांमधील 65 पाणी टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांची तहान ही अधिग्रहित करण्यात आलेल्या 49 विहिरी आणि 29 बोरवेलच्या पाण्यावर भागवली जाते। येत्या 30 जूनपर्यंत विहिरींचं अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील जाधव यांनी दिली आहे। पाणी टंचाईबाबत जिल्हा परिषद अमरावतीकडनं सध्या पाणी टंचाईचा जो विषय आहे यामध्ये सध्या एकूण 10 गावात पाणी टंचाईची समस्या आहे। जवळपास 65 गावांमध्ये बोरवेल अधिग्रहण करण्यात आलेले आहे आणि 49 गावांमध्ये विहीर अधिग्रहण करून जिल्ह्याच्या पाणी टंचाईची समस्या निवारणाकरता जिल्हा परिषद अमरावती कार्यक्रम राबवलेला आहे। खडीमल हे 1500 लोकसंख्या वस्तीचं गाव आहे। या गावात दिवसाला फक्त 4च टँकर येतात। या 4 टँकरमध्ये गावाची तहान भागणार तरी कशी असा सवाल उपस्थित करत गावकरी महिलांनी आपली कैफियत मांडली है। हमारे को जस्ते पानी का कंडीशन बहुत ही खराब है। पानी पीने का पानी सोचे तो पानी नहीं मिल रहा है। पीने के लिए पानी, वापरने के लिए पानी नहीं मिल रहा है। दूर से पानी लाना पड़ता है और पानी नहीं मिलने पे अकेला इंसान को परेशान होता है। और ये टंकर का भी जब भी आता कि नहीं तो उसमें बहुत लोग भीड़ हो जाता, तो अपन को पानी भी नहीं मिलता और वो बहुत दूर का कुआं में जाना पड़ता, नहीं तो वहाँ पे भी नहीं तो फिर वापस जाना पड़ता है। पाणी पुरवठ्याबाबत अधिकाऱ्यांनी केलेले सगळे दावे खोटे असल्याचा आरोप काँग्रेसनं केला। खडीमल येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भीषण पाणी टंचाईचा सामना येथील नागरिकांना, आदिवासी महिलांना करावा लागतो आहे। प्रशासनाला, लोकप्रतिनिधींना माझं आव्हान आहे की तुम्ही याकडे लक्ष देऊन या खडीमल या गावामध्ये परमनंट काहीतरी पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्याकरिता येथे उपाययोजना झाल्या पाहिजे आणि आता तात्काळ यांना येथे शुद्ध पाणी पिण्याकरिता मिळालं पाहिजे। यासाठी उपाययोजना करून प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे। निवडणुकांमध्ये आश्वासनांचा पाऊस पाडणारे नेते निवडणूक झाल्यावर गेले कुठे असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। मेळघाटात दरवर्षी पाणी टंचाईची दाहकता जाणवते, मात्र तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात। सरकार पाणी टंचाईचा प्रश्न गांभीर्याने कधी घेणार आणि मेळघाटातील आदिवासी बांधवांचा पाण्यासाठीचा संघर्ष कधी थांबणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।